तुम्हाला जरी वाटत असेल की मी चांगले आहे तरी मी चांगली नाही, कारण माझी तब्येत खूप खराब आहे आणि तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळलंच असणार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत बाहेर. आता बाहेर कशासाठी जाणार आहोत त्या अगोदर हे वातावरण बघा किती छान आहे ना. मला तरी खूप वाटलं आणि ह्या छान वातावरणाने माझी छान छान तब्येत खराब करून टाकली, पुऱ्या तब्येतची वाट लावली आहे माझ्या. तेवढ्यातच आता वड सावित्रीचा उपवास सुद्धा येणार आहे. आता तब्येत एवढी खराब आहे तरी हौस खूप आहे मला. वर्षातनं एकदा सण येतो आणि तो पण आपल्या सौभाग्यासाठी, तरी त्यासाठी आपल्याला उपवास करायलाच लागतो. उपवासाचं समजलं, पण जे व्हिडिओचा नाद आहे ना आपल्याला तो खूप बेकार आहे. त्या व्हिडिओच्या नादाने पार येडं करून ठेवलं. येडं म्हणजेच तुम्हाला सांगते, तर आज आपण वटपौर्णिमेचं शूट करायचं आहे, त्यासाठी छान असा वट शोधायला चाललो होतो, वटाचं झाड. आणि वडाचं झाड आम्हाला काय मिळतच नव्हतं. इतका दूर गेलो तरी काय मिळतच नव्हतं. शेवटी मिस्टरांनी, आणि माझं काही असू द्या, माझा नवरा पण खूप हौशी आहे माझ्यासाठी. जेवढी मला हौस नाही तेवढी त्यांना, आणि एवढं पार लांब आणलंय त्यांनी वड बघायला. चल म्हणे, जिथं छान वड मिळेल तिथंच आपण तुझं शूट करूयात. तू एवढी सगळी मेहनत घेणार म्हणे, मेकअप करणार, खर्च करणार, मग तुझं शूटच जर चांगलं नाही झालं तर काय अर्थ म्हणे. आणि तुम्हाला तर माहिती आहे पुण्यामध्ये पाऊस कसा पडायला लागलाय. दुपारी ऊन पडतंय, पुन्हा पाऊस पडतंय, ऊन पडतंय, पाऊस पडतंय. त्या वातावरणाने खूप तब्येत खराब झाली. हा तिरंगा कुठला आहे हे जर कुणी बघत असेल पुण्यामधले व्हिडिओ, तर नक्की कमेंट करून सांगा. मला इतकं छान वाटत होता म्हणून म्हणलं याचा पण एक छान व्हिडिओ घेऊयात. नंतर ही शिवाजी महाराजांची मूर्ती पण खूप छान होती. त्याच्या बाजूलाच हे लिहिलेलं होतं. आणि ते असतं ना, गाव में छोरा बगल में ढिंडोरा, तसंच झालं आमच्या क्रिकेट ग्राउंडमध्ये सांगवीमध्येच. आम्हाला खूप छान वड सापडला, त्यामुळे पुढे आम्ही वड शोधणं थांबवून दिलं आणि तिथं शूट करायचं ठरवलं. साडीला लेस घ्यायची आहे पूर्ण, त्यामुळे शिव एम्ब्रॉयडरीमध्ये आलो. पण इथले भाव बघून मला चक्कच वाटलं, तरी ते बोलले की होलसेलचे. असा होता व्हिडिओ. नेक्स्ट पार्ट आपण उद्या पाहूयात. बाय बाय मंडळी.